नमो भगवते नमो भगवते वासुदेवाय 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 नमो नमः। श्री राम जय जय राम। 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 राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महादेव नमः पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की जय। 22व्या अध्यायामध्ये अनुसया माता आत्मज्ञानाच्या प्राप्तीकरता दत्तात्रेयांना अति उत्सुकतेनं प्रश्न विचारते आणि दत्तगुरु आत्मज्ञानाविषयी तत्वज्ञान सांगण्यात तत्पर आहे. म्हणजे श्रोता तत्पर आणि वक्ताही तत्पर. आई आता तुला काय ज्ञान पाहिजे तर माता म्हणाली चराचर सृष्टीच्या निर्मितीपासून हे जे चराचर उत्पन्न झालं आहे चर आणि अचर असं हे जग उत्पन्न झालेलं आहे यापासून तत्वज्ञान अधिक विस्तारपणे मला सांग. या चराचर जगाच्या ज्या उत्पत्तीचं तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान तू मला सांग पण सांगताना विस्तारपणे सांग. माता अनुसयेनं असं गहन प्रश्न विचारल्यानंतर भगवान अतिशय आनंदित होऊन तत्परतेनं तत्वज्ञानाच्या साराच्या विवेचनाला सुरुवात करतात. पंचमहाभूत आणि त्याच्याद्वारे 25 तत्वाची निर्मिती हे ज्ञान या अध्यायामध्ये विस्तारानं सांगितलं आहे. 25 तत्व आणि 5 25 आणि 5 30 ही पंचमहाभूत प्रत्येकातून उत्पन्न झालेले 25 तत्व अशा 30 तत्वांचं ज्ञान आहे. त्याला खरं आत्मज्ञान म्हणतात. हे माते पृथ्वी आप तेज वायू आकाश हे मूळ पंचमहाभूतातून प्रत्येकातून 5 तत्व उत्पन्न झाले. 5 त्यापासून पृथ्वी. आता पृथ्वीपासून आपल्या शरीरात काय आहे म्हणजे आपल्या शरीरामध्ये पृथ्वी तत्व कसं आहे तर अस्थि आपले जे हाडं आहे हे पृथ्वी तत्वाचे आहे. मांस नाड्या त्वचा आणि केश हे पृथ्वीपासून उत्पन्न झाले. म्हणून केश जे आहे ते मळ आहे. मल आहे तो. आपापासून पाण्यापासून आपल्या शरीरात काय निर्माण होतं तर वीर्य. म्हणून पाणी अति गाळून शुद्ध जो पाण्याला स्पर्श करतो त्याचा गुण पाण्यात येतो. म्हणून कोणाच्या हातचं पाणी प्यायचं
नाही. हां 4:30 ते 6:30. रक्त, पाण्यापासून रक्त तयार होतं. लाळ, मूत्र, स्वेद म्हणजे घाम, एवढ्या गोष्टी पाण्यापासून आपल्या शरीरात निर्माण होतात. आता तेजापासून जे हा प्रकाश आहे सूर्यनारायणाचा, याच्यातून निद्रा. म्हणून मनुष्य थोडंसं निसर्गात फिरलं पाहिजे, उन्हात, थंडीत, पावसात. मैथून, क्षुधा, भूक लागणं. जसं जसं आपल्या शरीरात तेज वाढेल तशी तशी आपली भूक वाढते. आणि जशी जशी तेज वाढतं तशी आपली तृष्णा. आणि नंतर आळस. वर्कर कमी आता निघाले याला जाऊन आले शेगाव. तेजापासूनच आळस निर्माण होतो. ऊन जर आपल्या शरीराला लागलं नाही तर आपल्या शरीरातलं तेज कमी होतं आणि आपल्याला आळस आणि प्रमाद हे 2 गुण उत्पन्न. म्हणून थोडं सूर्याला सामोरं जायला जे सांगितलेलं आहे, सूर्याला अर्घ्य घालणे, पाणी घालणे, याच्या मागे उद्देश असा आहे की सूर्य उदयाच्या आत उठून आळस टाकला पाहिजे. आळस शेजारी भिकारी. आळस ज्याच्या अंगात आहे तो नेहमी भिकारी असतो. पाणी संपून गेलं, पाणी द्या. अमुक संकलो अमुक घ्या. वेळेवर उठलं तर सगळं मिळतं. वायूपासून, आता वायूपासून आपल्या शरीरात काय क्रिया होतात? चलन, वलन, आकुंचन, प्रसरण आणि निरोधन, हे 5 तत्व. आता आकाशापासून, आकाश तत्वापासून द्वेष, भय, क्रोध, लोभ, मोह निर्माण होतात. अशा या 30 तत्वांची मुळात आपल्या शरीरातच निर्मिती होते. आणि म्हणून हे 5 तत्व जे आहे, हे 5 तत्वाचे 5 देव आहे. गणपती, देवी, शंकर, विष्णू आणि सूर्य. म्हणून आपल्याला पंचायतन पूजा सांगितलेली आहे. यांचं पूजन केल्यापासून हे दोष कमी होतात आणि गुण उत्पन्न होतात. फुकट पाणी टाकायला नाही सांगितलं. म्हणून गणपती पंचायतन पूजन रोज झालं पाहिजे. गंग गणपतये नमः, दुम दुर्गाय नमः, नमः शिवाय नमः आणि सूर्याय नमः आणि विष्णवे नमः. 5 मंत्राचं आपल्या शरीराला पोषण आहे आणि पापाचं शोषण आहे. आता आपण सूर्याला पाणी घातलं की ते जरी जमिनीवर पडलं तर सूर्याची अंगी शोषण क्रिया आहे. तुमचे कपडे वाढवत होतो. तसं सूर्याच्या प्रकाशात आपण बसल्यानंतर, फिरल्यानंतर पापाचं शोषण होतं. पूर्वी शेतकरी शेतामध्ये काम करायचा, त्यामुळे त्याला आजार कमी व्हायचे. आताही आजार कमी होतात, पण तो व्यसनी झाल्यामुळे आजार वाढले. आपल्या शरीरामध्ये हे 5 तत्व जे आहे, या 5 तत्वाकरता पंचायतन पूजा सांगितलेली आहे. पण आपण ही पंचायतन पूजा कशा करतो? लोभा करता. माझं हे काम झालं पाहिजे, माझे ते काम झालं पाहिजे, मग ते काम झालं पाहिजे. आणि हे वक्तेसुद्धा तुम्हाला तेच सांगतात. असा उलटा मारुती लावा, तिरपा गणपती उभा करा, देवघराचं तोंड इकडे करा, तुमचं तोंड तिकडे करा. तर हे तुम्हाला दिशाभूल करतात. आपलं असं हे शरीर आहे आणि या 5 तत्वानं हे शरीर तयार होतं. 7 5 3 दशकांचा मेळा. एक तत्व कळा, 10वी हरी. रोज हरिपाठ म्हणतो आपण, पण काही
घंटीच वाजत नाही ना, कारण सगळे नाचतात, फक्त मला नाचणं माहिती आहे. भजनाच्या आनंदात नाचणं वेगळं आणि कोणी गाणं म्हणत असताना कुदणं वेगळं. म्हणून द्वेष भय ओळख जातात. गर्भातच या 5 तत्वांची आपल्यात विलिनीकरण होते. आपण मातेच्या गर्भात राहिल्यावर कोणत्याही भूताचे कोणते तत्व विघटन कसे झाले याबद्दल दत्तात्रेयांनी अनुसयेला सांगितले. आता हे घटन आणि विघटन आपल्यात हे शरीर तत्व आले कसे, म्हणून आईच्या दुधामध्ये 5ही तत्व आहे, गाईच्या दुधामध्ये 5 तत्व आहे, म्हशीच्या दुधात तत्व कमी आहे पण जडत्व जास्त आहे, म्हणून ते घट्ट असतं. गाईचं दूध पिवळं असतं कारण गाईच्या शिंगामध्ये सूर्याचे किरण जातात आणि त्याचं सोन्यात रूपांतर होतं. दिसत नाही सोनं, पण दुधाचा रंग पिवळा असतो. आपे दूध तापे त्यावर पिवळी साय, हे मुलीला लहानपणीच शिकवलं. ले की गुलाबाई साकळ्या घेऊन जाई, हे तिला तेव्हाच शिकवलं. मध्यंतरी विज्ञानानं काय केलं, मुलांना दूध पाजू नका, फेस बिघडतो. सगळे मुलं मूर्ख झाले. आता म्हणता आपल्या मुलाला आपले दूध पाजा, एसटीवर जाहिरात असते, चित्र असतं बाईचं. इतकं विज्ञान आंधळ आहे. ज्या मुलाकरता दूध उत्पन्न झालं त्यालाच दूध पिऊ देत नाही. मग कोण सांगेल? जुन्या लोकांचं ऐकायचं नाही. जुने ठेवणे मी पण गाठी होत आहे, कॅन्सर सुरू झाले, त्याचं रूपांतर रोगात झालं त्या दुधाचं. नुसता मुलगा दिसला तरी ऊर भरून येतो आईचा. किती म्हातारा मुलगा असे ना तरी ऊर भरून येतो. किती हृदय आहे. म्हणून मातृदेव भव पहिला देव सांगितला. हे रहस्य लक्षात आलं पाहिजे की का सांगितलंय मातृ आईला देव. म्हणून पहिले दानाचे अधिकारी आई. आपण जे काही तिला देऊ, आईला कपडा वस्त्र द्रव्य खर्चाला यात्रेला दिल्यानंतर त्याच्याने यश कीर्ती बुद्धी आणि लक्ष्मी 5 गोष्टी प्राप्त होतात. वडिलांना दिल्यानंतर व्यवहार कळतो. मनुष्य फसवा व्यवहार करत नाही. आज आईबापांना न विचारणारे करोडोत फसताय. पाच अंबानीचा पोरगा किती रुपयात फसला, बँकेला फसवलं. आता जा रस्ता जर काय करावं लागतं, त्यांना पळून जावं लागतं. भगोडा. तर हे जे गुण आहेत हे असेच आहे. म्हणून हे 35 तत्व दत्तांनी सांगितले. 5 तन्मात्रामध्ये राजस अहंकार उत्पन्न होतो. कोणतं? शब्द, स्पर्श, रस, रूप आणि गंध. आता 5 ज्ञानेंद्रियामुळे तत्व सांगितलेले आहे. त्या तत्वापेक्षा एकूण 36 तत्व आहे. म्हणजे प्रेम हे फक्त आहे. हे सगळे तत्व सोडून प्रेम म्हणजे स्नेह आणि बाकीचे जे सगळे स्नेह आहे, आईपासून नातेवाईकापर्यंत. आईचा स्नेह शुद्ध असतो, बापाचा स्नेह हुशार आणि मूर्ख याच्यामध्ये गणला जातो. आई हुशार आणि मूर्ख याच्यामध्ये भेद करत नाही. बाप हुशारावर प्रेम करतो आणि मूर्खावर काबरा हाकला. कालपासून हसाचीच वेळ येते. मूर्खावर कमी प्रेम करतो वडील. भाऊ मदतीवर प्रेम करतो, जो मदत करत असेल त्याच्यावर. बहीण स्वार्थावर प्रेम करते. सासू सासरे वैभवावर प्रेम करतात. आता पत्नीचं या काळात बोलण्याचं काही राहिलं नाही, प्रेमच नाही आहे. काल 22 वर्षाची मुलगा असलेली बाईने नवऱ्याला सोडून 22 वर्षाचा मुलगा आहे. हे कशामुळे घडलं विचारायला आलेलो. म्हटलं या प्रदर्शनामुळे.
हे जे वस्तुस्थितीमध्ये प्रदर्शन चाललं आहे कामप्रधान, ते मनाला आवरलं जात नाही. म्हणून ते म्हणतात मग बाकीचे नातेवाईक तर लग्नाबद्दल शास्त्राने असं सांगितलं आहे, कन्या इच्छिते रूपम. लग्न जेव्हा होतं तेव्हा मुलगी फक्त मुलाचं रूप पाहते. पिता कुल, आणि चांगल्या कुळाचा आहे का नाही पहा. माता धनम, आई म्हणते जाऊ द्या ना, एवढा पगार आहे ना 6 लाख रुपये, काय तुम्हाला होतं का एवढा, और बापरेच्या नवऱ्याची कच्ची करून टाकते ती. आणि इतरे जना मिष्टान्न, ते म्हणतात लग्नात काय आहे. मग कोण कोणाकडे पाहतं, तर शास्त्र आपल्याकडे पाहतं की तुमचं जमतं का नाही, तुम्ही एकत्र चांगले राहाल का नाही, हे शास्त्र पाहतं. म्हणून हे तत्व पवनसहित नांदतं. आता हे जे 36 तत्व आहे हे आपल्या शरीरामध्ये असताना फक्त वायू आपल्या पद्धतीला आहे, म्हणजे प्राण. आणि म्हणून रामानं मारुतीरायाला अशी आज्ञा केली आहे की तू इथे राहा भूमीवर, तुझी जी आराधना करतील त्यांचं आरोग्य चांगलं राहील. त्यांचं तुकाराम महाराजांनी सगळा परमार्थ सांगितला, पण शरण मारुतीला जायला सांगितलं. शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, तुम्हा आलो रामदूता, तुम्हा आलो राम. तरी आपल्याला मारुतीची किंमत नाही. आपण मारुतीच्या मंदिरावर पत्ते खेळतो. काय झालं, आता तर पाया पडायला येतात सगळे वर 2,500 रुपये तर मारुतीच्या मंदिरावर, तिथेच नाचतात. अशा लोकांनी दर्शनाला सुद्धा यायची गरज नाही. ज्यांना काही देवच माहीत नाही त्यांनी कशाला मंदिरात यायचं. आणि म्हणून हे मोठ्या मंदिरात श्रीमंतीला परवानगी नसते. तो बँडवाला तोंडावर सांगतो मेरा मौत का सामान ले चला हूं, आणि त्याला 50,000 देता तुम्ही. तो लायटिंगवाला लायटिंग टाकतो 48,000 सांगतो. मोजली होती तुम्ही. आणि स्वयंपाक्याला आता स्वयंपाकी म्हणतो ना, कांद्याची पावडर टाकतो, लसणाची पावडर टाकतो, टेस्ट दाखवतो. पहा स्वयंपाकी बसले मागे तुमच्या. चांगला स्वयंपाक कोण देत आहे, आपणच केला पाहिजे. की माझ्याकडे हजारो लोक आज जेवणार आहे, अन्न व्यवस्थित झालं पाहिजे. पण कोणालाही त्याची गरज नाही राहिली. पवन नांदतो असं ऐकून अनुसया मातेनं पुन्हा प्रश्न विचारले. पंचमहाभूतामध्ये अन्य तत्व जे तू मला सांगितले ते मला समजले, मात्र दशा पवनाचा जो उल्लेख केला याचा अर्थ काय ते देखील विस्तारप्रमाणे सांग, मला सखोल ज्ञान मिळू शकेल असं सांग. त्यावर दत्तात्रेय भगवान आनंदित झाले आणि पवनाबद्दल सांगतात. प्राण, आपान, व्यान आणि उदान आणि समान हे 5 मुख्य प्राण आहेत. मग नंतर नाग, कुर्म, कुक्कुट, देवदत्त आणि धनंजय हे 5 मिळून 10 पवन आहेत. 10 वायू आहे. जसं 4 दिशा आणि 4 उपदिशा आणि खालच्या आणि वरच्या एकूण 10. तर प्रत्येक दिशेला देवता वेगळी आहे. ईशान्याला ईश्वर, मध्ये इंद्र, आग्नेयाला अग्नी, दक्षिणेला यम, नैऋत्याला नैऋत्य, पश्चिमेला वरुण, वायव्याला वायू आणि उत्तराला कुबेर. सगळ्यांना फक्त कुबेर दिशा पाहिजे. कुबेर, अरे पैसे घेऊन काय करायला, नीट वागले पाहिजे ना. जास्ती पैसे झाले की चालले सायलीमध्ये. गुरुजी सुद्धा पंचतारांकित 5 मागता जेवाचा. फक्त वातावरण चांगलं आहे, अन्न खराब आहे. शुद्ध अन्न कोण देत आहे तुम्हाला, पवित्र अन्न कोण देत आहे.
आणि मारलं, चाट टाकला की मोकळं. म्हणून ते म्हणतात सर्वांचं ज्ञान झाल्यावर सद्गुरूला स्नेह महत्त्वाचा सांगितला. सगळ्यांचे जे स्नेह आहे ते स्वार्थी आहे, फक्त सद्गुरूचा एक स्नेह आहे, प्रेम आहे. आणि ते प्रेम म्हणजे काही नाही, फक्त ईश्वर, भक्त आणि देव. देव, भक्त आणि ईश्वर तिघांची त्रिकुटी. म्हणून भक्त शब्दाला काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, फक्त जोड शब्द आहे. म्हणून भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशापाश निवारोनी. विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता. सर्वांचं ज्ञान झाल्यानंतर सद्गुरूकडून उपदेश घेण्यासाठी सद्गुरूचं मार्गदर्शन घ्यावं. आई, या देहाची एकूण रचना आणि कार्य हे तत्वापासून निर्माण झालं आहे आणि हे सगळ्या तत्वांचं एकच तत्व आहे, ते म्हणजे हरी. एकतत्व नाम दृढधरी रे मना. याला धरलं की हे सगळे तत्व एका ठिकाणी येतात. पण हे तत्व असे आहे याचं ज्ञान पाहिजे, नाही तर मध्येच मनुष्य मग दुसऱ्या मार्गाला लागून जातो. पहा तुम्ही, बरेच असे शिष्य तयार होतात आणि मग प्रसिद्धीच्या मागे लागून जातात, कीर्तीच्या मागे लागून जातात, मठाच्या उपाधीच्या मागे लागून जातात. हे भानगडी, औरंगाबाद कोर्ट, जळगाव कोर्ट, मग सुप्रीम कोर्ट. आणि खरा मग काय करतो, तुला गादी पाहिजे, चल उचल, घाण अकल. कारण त्याला माहिती असतं ही उपाधी आहे. आपण जग सुधरवू शकतो, घर सुधरवू शकत नाही, अशी पंचायत होऊन जाते. म्हणून याकरता अन्याय मार्ग नाही करू, न्याय मार्ग घेतला पाहिजे. दत्तांनी अशा प्रकारचं ज्ञान सांगितलं, शिवाय तत्व सांगतो असं म्हणून दत्तांनी उचकी आणि ढेकर दिला व अंगमोडी केली. आदी क्रियांचं निरूपण विचारलं आहे नाही. का रे, तू आता ढेकर दिला, न जेवता ढेकर का दिला, अशी अंगमोडी का केली? दत्तांनी हे केली क्रिया, कारण हे बोलून गेल्यावरही पाप लागतं. आपल्याला हे करायचं असेल की आळस त्यागायचं असेल तर आपण काय करतो, हे शरीर घे ना असं करून घेतो, एकदा असं वाकून घेतो. म्हणजे याच्यातला जो वायू आखडला आहे त्याला मोकळा करायचा. ढेकर दिला का दिला, तर बोलल्यानंतर पोटामध्ये वायू साचतो. तो जर अपानाद्वारे नाही निघाला तर त्रास होतो. मग त्याला ढेकराद्वारे मग पाणी प्यावं लागतं, मग ढेकर येतो, तेव्हा तो बाहेर पडतो. प्राण आणि पान, अपान आणि प्राण हे दोन्ही समान चालले पाहिजे. म्हणजे वायू खालूनच संचार झाला पाहिजे, नाही तर पोटात आवाज येतो, गुडगुड 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 फिरत राहतो आत. बरं, त्याला तेच पोटाच्या आतड्यात फिरायचं आहे, नागासारखा चालतो तो. म्हणून तिथे म्हटलंय नाग आणि कूर्म. आपण म्हणतो वरती येतं, ॲसिडिटी होते. तो अपान झाला पाहिजे, तो उदान झाला की त्रास आहे. म्हणून प्राणापानाशी फुंकोनिया अंगमोडी दिली. या क्रियेचं निरूपण कर. तत्व कशामुळे निर्माण होतं त्यातून संकेत घ्यायचे असतात असं स्पष्ट सांगितलं. सर्व प्राण्यांचा उपप्राण कसे उद्भवतात, आता माणसाचं सांगितलं तू. सर्व प्राण्यांमध्ये उपप्राण कसे असतात, त्या तत्वापासून कोणत्या उपप्राणाची उत्पत्ती होते, त्यांचे कार्य विस्तृत सांग या अध्यायात देण्यात आलेले. हे सविस्तर विवेचन ऐकून माता अनुसया म्हणाली, सर्व ऐकल्यानंतर मला एक विचारायचे आहे. म्हणाले, काय? भगवान म्हणाले, माते अवश्य विचार, तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यास मी तत्पर
आहे. ते ऐकून अनुसया मातेला आनंद झाला आणि ती म्हणाली, आतापर्यंत तू 25 तत्वाचं निरूपण केलं, परंतु आहाराचं वर्णन, त्याचं स्थान, त्याचा स्वाद, त्याच्याबद्दल काहीच सांगितलं नाही. मला ते ऐकायचं आहे. कारण शरीराचं सांगितलं, पण या शरीरात टाकायचं काय? या शरीराचा आहार नेमका आहे काय? या शरीराला कसं वापरलं पाहिजे? या शरीराला फिरवलं कसं पाहिजे? याला वातावरण कसं दिलं पाहिजे शरीराला? आपलं शरीर नुसतं खाण्यापिण्यावर नाही, तो वातावरण पाहिजे. म्हणून घरामध्ये आनंदित वातावरण ठेवण्याकरता केव्हा चमत्कारिक बोलावं लागतं, केव्हा स्नेहानं बोलावं लागतं, केव्हा थोडं रागवून बोलावं लागतं. ते वातावरण निर्माण करायचं आहे. समजा आपण जेवायला बसलो, आनंदित वातावरण करायचं आहे. तुम्हाला आवडलं का? माणूस, तू आज कुठं विचारलं मला, एवढंच बोलून टाकतो तो. म्हणजे ती बाई गोंधळात पडून जाते, अरे यांना काही वेगळं पाहिजे होतं का? थोडंसं खाल्ल्यावर तो माणूस काय म्हणतो, अरे बरं झालं विचारलं नाही, तू आज इतकं चांगलं गेलं तर पोट भरलं. म्हणजे सगळं वातावरण निवडून गेलं. कारण कोणत्याही माणसाने काही काम केलं की त्याला शाबासकी हवी असते. कामाबद्दल शाबासकी हवी असते. काही साहेब शाबासकीच्या बद्दल भलतेच कंजूस असतात. कधी बोलतच नाही ते, आणि वाईट झाल्यावर थांबतच नाही. काही लोक एखाद दिवशी शाबासकी देतात, रोज मात्र निरखून पाहतात, कारण त्यांना काम करून घ्यायचं आहे. जसं घोड्याच्या पाठीवर थाप मारली की घोडा तयार होऊन जातो, तसे शुद्ध माणसं नुसते शब्दाने तयार होतात. आणि मूर्खांना दणादण टेम्पेच द्यावे लागतात. शहाण्याला इशारा आणि मूर्खांना सांगून सुद्धा ठिकाणावर येत नाही ते. म्हणून दत्तांनी हात जोडून अत्यंत नम्रपणे प्रश्नाची उत्तरं सांगायला सुरुवात केली. त्यात प्रत्येक तत्वाचे भिन्न भिन्न भाव आहे. आहार आदी बाबतीत विस्तृत विवेचन केले आहे. प्रत्येक तत्वाचं वर्णन, मुख्य आहार आणि स्वाद आणि शास्त्र याच्यावर घटका सांगितलेली आहे. आहार आणि त्याचा स्वाद आणि शास्त्र, किती मीठ खायचं हे शास्त्र आहे, आणि किती साखर खायची हे शास्त्र आहे. तेल पाहिजे शरीराला, पण किती? आपण तर जास्ती खातो. म्हणून हे 2 पांढरे हत्ती सांगितले, साखर आणि यांच्यापासून घाबरून राहायचं. मीठ जास्ती झालं की शरीर सुजून जाईल. पण आपली ही जी आहे महाराणी, ही ऐकतच नाही. मला थोडं जास्त लागतं. जीभ 32चे 32 दात किडून पडतात, पण हिला काहीच होत नाही. जिव्हे पिबत्वं भज सुंदराणी, कृष्णस्य नामानि मनोहराणी. हिने जर भगवंताचं नाव घेतलं तर ही मर्यादेत चालते. नाही तर शब्द, रस, रूप, गंध आणि स्पर्श. आधी तिखट खावंसं वाटतं, तिखट खावलं की मग आंबट खावंसं वाटतं, मग आंबट खाल्लं की गोड, आणि मग परत पान. आणि त्याच्यात चुना जास्ती लागला तर गाल लाल. हे असं आहे. म्हणून स्वादाला, आहाराला मर्यादा दिली पाहिजे. आठवड्यातून एकदाच गरम मसाला, म्हणून पूर्वी आपली परंपरा होती. आता रोजच चाट, वाट, आणि मग पाठ दुखते सगळी. कारण ते हाडांवर परिणाम करतं, ते खुचकं करतं, हाडांना मोझर करतं. 8 दिवसातून एकदा ठीक आहे, रोजच नाही. हिवाळ्याचा आहार वेगळा आहे आपला, पावसाळ्याचा वेगळा आहे, आणि उन्हाळ्याचा रसप्रधान. हे माते ज्ञान प्राप्त होण्याची योग्य लक्षणे आहेत. ज्याला ज्ञान नाही त्याला नरदेव प्राप्त होऊन उपयोग नाही.
जन्माला आला आणि गेला. जीव विषयाविषयी मागे लागून षडरिपूंमुळे त्रस्त होतो. शब्द रस रूप गंध याच्या मागे लागतो जीव, आणि याच्या मागे लावल्यामुळे शेवटी त्रस्त होतो. काय शरीरात त्रास देता? रोग. नुसतंच बसून राहणं, पृथ्वी तत्व वाढून जाईल. शरीराची हालचाल केली, जेवढं मनुष्य यंत्राच्या मागे लागतो ना तेवढा तो. आता दुधाची पिशवी यायची, टपरी इथे, गाडी काढायची काही गरज आहे का? पण लगेच गाडीवरच जातील लोक. थोडं पायी गेलं पाहिजे ना, देवळात यायचं आहे पायी यायचं. आपण जर चलित राहिलो, म्हणून काही श्रीमंत व्यापारी दुकानावरून पायी पायी चालत घरी येतात, कारण ते चाललं म्हणून. नाही ड्रायव्हर नाही, गाडी तुम्ही आम्ही नाही येत. काय कारण आहे? चलून बसून गेल्यानंतर जेवढं चाललं जाईल, चालण्यासारखा दुसरा उत्तम व्यायाम नाही. चलित राहिलं पाहिजे. पण तुम्ही गाडीसुद्धा लावून ठेवा, बॅटरी डाऊन होते. कोणतं वाहन चलित राहिलं पाहिजे. पण चलित राहिलं की ते तेल मागतं, त्याला प्रमाणात तेल दिलं पाहिजे. शरीरांना सुद्धा ग्रीस द्यावं लागतं. तसं आपल्यामध्ये षडरस रोज गेलेच पाहिजे. पचामिन्नम चतुर्विधम भगवद्गीता सांगते. 4 प्रकारचं अन्न खा, चावून, चाटून, मोडून आणि दाताने तोडून. पचामिन्नम चतुर्विधम. आता ते इथले लोक आले ना कुरुक्षेत्राचे, म्हटलं का रे कुरुक्षेत्राला गेलं की म्हणे आम्ही गीतेचं पारायण केलं आणि मग जेवणामध्ये काय खाल्लं म्हणे कांदेलं सर. मग काय उपयोग झाला? आत्ता झाली यात्रा. किती संशय करता लोक. ते कुरुक्षेत्र युद्धभूमी आहे ना, मग तिथलं तीर्थ आणलं, मग हे घरात ठेवायचं का नाही? कारण तिथे युद्ध झालं आहे, आपल्या घरात युद्ध झालं, मग आणलं का बरं तीर्थ? म्हणजे काय असतं, 4 लोक घेतात आणि एक बाई घेत नाही, तर तिला तिची हुशारी सांगायची असते. हे ठेवत नाही घरात, हे युद्धाच्या भूमीचं तीर्थ आहे. या हे 5 बावळट लगेच तिचं ऐकून घेतात. गोपीचंदन मेल्यावर लावता, जिवंतपणी लावत नाही असं सांगता नाही आहे. भस्म अपवित्र आहे, तो शंकर स्मशानातला म्हणून लावतात. म्हणून ब्राह्मण, कारण भस्म लावून लग्नात जाऊ नये म्हणून ब्राह्मण काय करतो, सकाळीच भस्म लावतो आणि लगेच पुसलं की सामाजिक गंध लावून समाजात फिरतो. त्याला माहिती आहे की भस्म हे लग्नात लावू नये. गोपीचंदन माती आहे, पण भगवंताने भक्तांची प्रीती म्हणून कपाळी लावलाय. म्हणून पिंडाला गोपीचंदन नसेल तर उद्धार नाही. पण आता तो गद्दारच असेल, त्याला गोपीचंदन लावणे उपयोगी नाही. ज्याने बापाला वागवलं नाही त्याचा कसं काय उद्धार होईल? मुद्द्याकडे लक्ष द्या. तुम्ही किती दान दिलं, मग त्याला पुत्राने करायला पाहिजे बापाचं जे काही राहिलेलं कार्य आहे. म्हणून कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक. सद्गुरूपासून प्राप्त होते. श्री दत्ताचं निरूपण ऐकल्यावर मातेला धन्यता वाटली. तिने दत्तात्रयांची स्तुती केली आणि नित्य आचरणात विचार आणायला सद्गुरूने सांगितलं आहे. काय सांगितलं दत्तात्रयाने? की आई रोज विचार आचरणात आणा. मग आता विचार आचरणात म्हणून विचार करून पाहायचं, विचार करून बोलायचं, विचार करून चालायचं आणि विचार करून जेवायचं. आपल्याला म्हातारपणी पचेल किती आणि आपलं बोललेलं कोणाला रुचेल किती हे पाहून चालायचं. आपण ढमदिनी बोलून देतो,
तुमच्या माहेरला काय वळण होतं का? नाही. अरे बेटा हो, देवाचं करावं, थोडं देवाला वेळ द्यावा, आपलं चांगलं होतं, आपलं असं समजून सांगितलं पाहिजे. आपण लगेच त्यांच्या बापापर्यंत पोहोचून जातो, तुरखेड्यापर्यंत, झुरखेड्यापर्यंत, बोरखेड्यापर्यंत. मग काय कशाला परिणाम होईल? मधुरम, समजवणं सुद्धा मधुर आहे. लहान मुलांना सुद्धा तुम्ही सगळंच रागवून समजू नका, थोडं मधुरतेने समजवा. कारण स्नेह हा महत्वाचा आहे. आणि सांगत राहू वारंवार, केव्हा केव्हा त्याचा परिणाम होतो. पण आई गुरुसारखं कोणी सांगणार नाही, खलास सांगून टाकले. म्हणून सगळ्यांचं नातं तुटलं तरी चालेल, पण सद्गुरूचं नातं तुटायला नाही पाहिजे. सद्गुरु बिना कोण बताए बाट, यह संसार है बिकट बाट. अतिकठीण आहे. अनेकांनी याच्यात जय मिळवण्याचा प्रयत्न केला, पण कोणालाही खडखडून यश आलेलं आणि येणार त्याने भ्रांती ठेवू नये. कारण चोहूकडे इंगळ, जिथे जाल तिथे आपल्याला वाटतं बा हा संसारात चुकी काही नाही, ते असूच शकत नाही. ते म्हणून गुरुदत्त म्हणाले, माते मला तू एक गुरु आहे. आईला म्हणताय, दुसरे गुरु वडील आहे, हे माझे गुरु. अध्यात्मात रूपी धन तुमच्यामुळेच मला मिळालेलं आहे. हो, आता पहा कसं सांगताय. हे जे अध्यात्म मिळालं, तू अनुसया राहिली, म्हणजे तुझ्यात असूया वृत्ती नव्हती, आणि वडील नत्री होते, सत्व रजतमते, आणि म्हणून माझ्यामध्ये हा अध्यात्म गुण रुजला, पचला आणि तो समजला. म्हणून पूर्वी लोक म्हणायचे ना, आई वडिलांच्या पुण्याईनं आमचं चाललं आहे. आता पुण्याई बिण्याई गेली, स्वतःचं कर्तृत्व सांगतो. हे रहस्य लक्षात आलं पाहिजे. माता पिता माझे गुरु आहे. अध्यात्मरूपी धन हे तुमचं धन आहे. माता अनुसया म्हणाली, तू सर्व ज्ञान मला सांगितलं, आता आणखीन काही विचारावं अशी माझ्या मनात इच्छा उत्पन्न झाली आहे. तत्वाची रूपे कोणी साकारली, ती कोणी आणली? ही जी तत्व 25 तत्व हे कोणी आणली सांग. त्यावर अवश्य म्हणून दत्त म्हणाले, गुणामध्ये मुख्य गुण तमोगुण, तोच 5 महत्त्व निर्माण केले. या सगळ्यांमध्ये उत्तम कोण आहे तर तमोगुण. तमोगुणाने या 5 तत्वात प्रवेश केला. प्रत्येकात तम आहे, तम असल्याशिवाय उपयोग नाही, पण त्याला प्रमाण आहे. प्रत्येक तत्वात रज आहे, पण त्या रजाला प्रमाण पाहिजे. प्रत्येक तत्वात सत्व आहे, पण सत्वाची वृद्धी नाही. आता बघा, आपण एक शब्द असं म्हणतो, अधर्म का नाश हो. नाश होईल का अधर्माचा? कारण जगात जसा धर्म उत्पन्न झाला तसा अधर्मही चांगलं. आणि आता दूध हे चांगलं होतं, तुम्ही त्याच्यात दही टाकलं, त्याला काय केलं? नासवलं. मग त्याला प्रयत्न करून त्याच्यातून काय काढलं? लोणी. लोण्याला तापवून काय काढलं? मग नासवल्याशिवाय जर तूपच नाही मिळालं तर प्रयत्न करून, कष्ट सहन करून मग अमृत लागतं. म्हणून देवाने काय सांगितलं? इंद्राची 14 रत्न पडली ना समुद्रात, तुम्ही वनस्पती टाका आणि समुद्र मंथन करा. काही काही वेळा आपले प्रयत्न अपयशी झाले तरी निराशावाद न सोडता सत्याची रुवी करून कार्य करीत राहावं. कारण सत्य हे त्रिकाळ बाध आहे, त्याला कशाचीच बाधा नाही. देश, काल आणि परिस्थिती ही सत्याला बदलवत नाही.
जे सुरुवातीला सत्य होतं ते आज कलीच्या शेवटपर्यंत सत्य तसंच आहे. म्हणून घोषवाक्य आहे सत्यमेव जयते. नेहमी सत्याचा जय होतो, पण सत्य हे परेशान होत नाही, कारण ते कार्यरत असतं. म्हणून हे माते पिंडी ते ब्रह्मांडी लक्षात ठेव. जे या पिंडात आहे ते ब्रह्मांडात आहे, आणि जे ब्रह्मांडात आहे ते या पिंडात आहे. एकूण मनात शंका उत्पन्न सांगतो, पिंडीची वृद्धी कशी व कुठून झाली, त्या योगानं ब्रह्मांडा समान कसं झालं, हे एक तत्व कशी आली, हे अनुषंगानं ब्रह्मांडाच्या विस्ताराचं तू विचारलं. एकूण दत्तात्रय हसले आणि प्रश्नाचे उत्तर देताना पुढील अध्यायामध्ये वर्णन केले की हे कसं आहे. अरे म्हणाले, आईला तर सगळंच माहिती आहे, कारण जो प्रश्न करतो ना त्याला त्याच्यातून आणखीन उत्तर पाहिजे असतं. कारण हे कळालं की याचं पुढचं कसं आहे. जसा पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, तर उत्तर काय, जावे त्याच्या वंशा. मग आता का आपण मासा बनायचं, ते तेवढ्यापुरतं लक्षात ठेवायचं. कासवाची पिले राहती दुरी कृपादृष्टी, बस. म्हणजे काय, आपण काय पोरं मोठे झाल्यावर फक्त देवा यांना सद्बुद्धी दे एवढंच बोलायचं. त्यांना प्रमोशन करता मारुतीला फेऱ्या मारायच्या भानगडीत पडायची गरज नाही, त्याने माराव्या द्या. आपण काय करतो, मुलाची कुंडली घेऊन फिरतो. काही गरज नाही ना, ती पाहिजे जरा त्याला जाऊ दे ना. सगळ्या सासवांच्या पर्समध्ये जावायची कुंडली, पोराची नाही ठेवत पण जावायची. आता तर कुंडली ठेवायची गरज नाही, मोबाईलमध्ये डिटेक्टिव्ह. म्हणून जो तुम्हाला विचारतो मोबाईल आहे का, म्हटलं नाही हो, कारण रिकामी उपाधी आहे ती. साधू नाम निरुपाधी. साधू जो ज्याला म्हणायचं आहे त्याने उपाधी जवळ ठेवायचं नाही, कारण उपाधी आहे दुःखाला कारण आहे. आपण हौशीने परमार्थ करायला जातो, पण आपली हौस पाऊस पाडते. कारण परमार्थ हा प्रारब्धात असावा लागतो आणि प्रपंच समजावा लागतो. प्रपंच समजल्याशिवाय परमार्थ होत, कारण तो परमार्थ आहे. काय आहे, परमार्थ आहे. म्हणून या ब्रह्मांडाच्या विस्ताराबद्दल आई अनुसया लगेच म्हणाली, गुरु महाराज, हो शब्द बदलून टाकला. आतापर्यंत दत्त आपली आई आहे असं म्हणून बोलत होते, आणि मनात काय होतं, हिला समजण्यापुरतं हळूहळू सांगू, पण गुरु महाराज म्हटल्याबरोबर तर काम झालं सगळं, की आता हिने आपल्याला पुत्र म्हणून ठेवलेलं. खलास. जुन्या बाया, आमचे साहेब घरी आले नाही असं म्हणताना, म्हणजे मुलाला, आता तो कलेक्टर आहे, त्याला काय मी आरे उकारे करू. आणि बाई म्हणते, अशोक इकडे पहा तुम्ही. आता असं आहे ते. बाई म्हणते, माझ्यामुळे कलेक्टर झालं, मी सहाय्य केलं नसतं कसे काय झाले असते. म्हणून निवृत्तीच्या वेळा तो साहेब म्हणतो, हिच्या प्रयत्नामुळे मला करता आलं सगळं, असं बोलून तोंड दाबून गुच्चू करून देतो. बस 2च शब्द बोलतो तो, म्हणजे पुढची कटकट. असं आहे. म्हणून धर्म काय सांगतो, एकामेका सहाय्य करू, अवघा धरू. म्हणून स्त्रियांनी सुद्धा केलेले जे प्रयत्न आहे ते बोलायचे नाही. मी नसते तर तुझ्या वडिलांची फजिती झाली असती. आणि असं नाही, संसारात दोन्ही लागतातच. स्त्री पुरुष संसाराचे 2 चाक तुकडोजी महाराज लिहितात. ते असं असलं तर गाड्या नीट चालत नाही, सरळ असलं तर गाड्या चालत. दोघांपैकी एकही अहंकारी असेल तर संपलं.
एकामेकाजवळ अहंकार करायची गरज नाही, कारण एकामेकाला सहाय्य करून जगायचं आहे ना. एकामेका सहाय्य करू अवघा धरू सुपंथ, शब्दाकडे लक्ष द्या. हे समाजात करायचं आहे. हेवा देवा केव्हा सुरू होतो? ज्या वेळेला श्रेष्ठत्व येतं आणि जातं तेव्हा हेवा देवा सुरू होतो. जोपर्यंत तुम्ही हे दोन्ही एक आहे, संलग्न आहे, तोपर्यंत एकमेकाचा हेवा करण्याची गरज नाही. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणाई घडली सेवा गाई.